नमस्कार. जय महाराष्ट्र या वाहिनीसाठी कवितेचा हा खजिना घेऊन, शब्दांचे हे गुच्छ घेऊन आज तुमच्याकडे महाराष्ट्रातले हे विविध कवी आलेले आहेत. ही दिवाळी आहे, हा सण आहे रोषणाईचा, हा सण दिव्यांचा, अंधारावर मात करून प्रकाशाची गाणी म्हणण्याचा. तेव्हा आज या सर्व कवींच्या सोबत आपण प्रकाशाची गाणी म्हणणार आहोत, शब्दांचा आनंद घेणार आहोत. असं कुठल्या तरी कवीनं म्हटलेलं आहे की शब्दसुरांच्या काठामधूनही असे वाहते गाणे, हृदयाच्या ठोक्यावर हलती जशी मनाची पाने. या कवितेच्या वाटेवरती गाव तुझे लागेल, अन शब्दांच्या समेसमेवर दाद तुझी मागेल. सूर तेच छेडिता नव्याने बहरून काही येणे, शब्दसुरांच्या काठामधून असे वाहते गाणे. तर असं सुंदर गाणं, असे सुंदर शब्द हे आपल्याला नेहमीच उत्तेजना देतात, प्रोत्साहन देतात. आणि खूप वाईट परिस्थिती असली तरी जशी दिवाळी आपण खूप आनंदानं साजरी करतो, तसंच अत्यंत प्रतिकूल अशा वास्तवामध्ये सुद्धा शब्द आपल्याला शक्ती देतात, कविता आपल्याला प्रोत्साहन देतात, जगण्याचं बळ देतात. म्हणून हा कवितांचा गुच्छ आज तुमच्यासाठी. आणि आज मला हे सांगायला फार आनंद होतो आहे की महाराष्ट्रातल्या विविध भागातून आज ही कवी मंडळी आलेली आहेत आणि तुमच्यासाठी कविता सादर करणार आहेत. अगदी सुरुवातीला मी अकोल्याहून, विदर्भातून आलेल्या प्रशांत जामदार या माझ्या मित्राला विनंती करणार आहे की त्यांनी आपली कविता सादर करावी. उत्तम कवी, उत्तम अभिनेता आणि विशेष म्हणजे अशा पद्धतीची कविता की तुम्हाला ह्या दिवाळीचा आनंद कसा लुटावा असा प्रश्न पडावा, इतकी सुंदर कविता सादर होत आहे प्रशांत जामदार. या आपुलकीच्या प्रेमाच्या सोहळ्यात प्रेमाच्या कवितेने सुरुवात करतो. कवितेचं नाव आहे चिंब. प्रत्येकाचा पाऊस वेगळा, प्रत्येकाचं प्रेम वेगळं, पण प्रत्येकाच्या प्रेमातला पाऊस एकच असतो. खूप आवडतं त्याला पावसात भिजायला, खूप आवडतं त्याला पावसात भिजायला, आकाशातून पडणाऱ्या चांदण्यांमध्ये निजायला. खूपदा विचारलं जातं त्याला त्याच्या भिजण्याचं कारण, खूपदा विचारलं जातं त्याला त्याच्या भिजण्याचं कारण त्याचं ऐकल्यावर त्याचं हसं होतं विनाकारण. तो म्हणतो की पावसाच्या प्रत्येक थेंबात मी तिचा स्पर्श जपलाय. तो म्हणतो की पावसाच्या प्रत्येक थेंबात मी तिचा स्पर्श जपलाय, पावसानंतरच्या मृदगंधातही तिचाच सुगंध लपलाय. त्याच्या हृदयाचा निखारा श्रावणाच्या सरीतच विजतो, त्याच्या हृदयाचा निखारा श्रावणाच्या सरीतच विजतो. तिच्या स्पर्शाच्या पावसात मग तो चिंब भिजतो, तिच्या स्पर्शाच्या पावसात मग तो चिंब भिजतो. आणि मग तो म्हणतो की पावसामधून मिळणारा आयता तिचा स्पर्श आहे, आयता म्हणजे मोफत. आणि मग तो म्हणतो की पावसामधून मिळणारा आयता तिचा स्पर्श आहे, नाहीतर खऱ्या स्पर्शासाठी केवढा मोठा संघर्ष आहे. खऱ्या स्पर्शासाठी केवढा मोठा संघर्ष आहे असं म्हणत पावसाच्या स्पर्शाचा आनंद प्रशांतनं आपल्या कवितेतून सांगितलेला आहे. यानंतर मी संदीप राऊत या आमच्या ठाणे जिल्ह्यातल्या खडवली नावाच्या गावातून आलेल्या कवीला विनंती करतो की त्यांनी आपली कविता सादर करावी. तो उत्तम अभिनेता आहे, उत्तम गायक आहे, शब्दांची विलक्षण जाण आहे. पण सगळ्यात खूप महत्त्वाचं की ज्या शेतकरी भाषेमध्ये अगोदर महानोरांनी लिहिलं, ज्या शेतकरी भाषेमध्ये विठ्ठल वाघांनी लिहिलं, प्रकाश होळकरनी लिहिलं, इंद्रजित भालेरावनी लिहिलं, त्याच भाषेमध्ये आमचा संदीप लिहितो आणि किती गोड लिहितो ते तुम्ही ऐका. नागिवलीच्या पानाव सवा रुपया इडाग, नागिवलीच्या पानाव सवा रुपया इडाग, देवाजीला दान मागते सरू दे पिडाग, देवाजीला दान मागते सरू दे पिडाग. मंगळसरी गळ्यात आन देवाची मलाग, मंगळसरी गळ्यात आन देवाची मलाग, संसारात पुण्याईचा भरते घडाग, देवाजीला दान मागते सरू दे पिडाग, देवाजीला दान मागते सरू दे पिडाग. धनी माझा झिजतो राबतो बांधाव, धनी माझा झिजतो राबतो बांधाव, ये राजा घालीन ववऱ्यात सडाग, देवाजीला दान मागते सरू दे पिडाग, देवाजीला दान मागते सरू दे पिडाग. वा संदीप, दिवाळी साजरी करताना आपण कोणाच्या तरी सोबत बसतो. दिवाळी एकट्याने साजरी करायची नसतेच,
दिवाळी हा कुटुंबाचा, एकत्रितपणाचा, परिवाराचा असा सण आहे. या सणात स्त्री अपरिहार्यपणे असते. खरं तर प्रत्येक घराचा कणा म्हणून स्त्री उभी असते. आणि आजच्या या कवी संमेलनामध्ये जर का कवयित्री नसती तर हे संमेलन पूर्ण झालं नसतं. आज ठाण्याहून नितल वडावकर आलेले आहेत. गेली अनेक वर्ष त्या कविता लिहित आहेत. अनेक सामाजिक कामांमध्ये त्या आहेत. आदिवासी खेड्यांवर जाऊन तिकडच्या मुलांसाठी काहीतरी काम करण्याचं कामसुद्धा ते करत आहेत. या दिवाळीत त्यांच्या मनात असे काही संकल्प असतील, पण तुमच्यासाठी आज ते शब्द घेऊन आलेले आहेत. मूडमध्ये आला की सागरसुद्धा गाणं म्हणतो. मूडमध्ये आला की सागरसुद्धा गाणं म्हणतो. ऐकलंय तुम्ही? त्यासाठी थोडा वेळ काढावा लागतो. त्यासाठी थोडा वेळ काढावा लागतो. सागराशी नातं जोडावं लागतं आणि मन असावं लागतं मोकळं, स्वच्छ, नितळ. मग सागर रंगून गातो, तानेवर तान घेतो. कधी मारवा, कधी सोहनी, तर कधी पहाडी गातो. अन भैरवीपर्यंत सगळी सृष्टी संगीतमय झालेली असते. आपल्या जवळ बसून डोलू लागते. पण त्यासाठी सागराशी नातं जोडावं लागतं. नदी नाही निदान, नावाडी तरी व्हावं लागतं. नदी नाही, किमान नावाडे तरी व्हावं लागतं असं सांगत नितलनी जगण्याचा जो का संघर्ष आहे तो खूप बारीक असा चिमटीत यावा अशा अर्थासारखं आपल्याला सांगितलेलं आहे. यानंतर मी प्रशांत वैद्य यांना विनंती करणार आहे. प्रशांत वैद्य हे गझलमधलं खूप मोठं नाव आहे, पण कविवर्य सुरेश भट यांच्या तालमीमध्ये तयार झालेली जी काही मंडळी आहेत त्याच्यामध्ये प्रशांतचा समावेश होतो. उत्तम गझल लेखन आणि उत्तम वाचन ह्या दोन्ही गोष्टींसाठी प्रशांत लोकप्रिय आहे. मी प्रशांतला विनंती करतो की त्याने आपली कविता सादर करावी. नमस्कार. जय महाराष्ट्र चॅनलवरून मी प्रशांत वैद्य महाराष्ट्रातल्या आपल्या तमाम रसिकांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो. त्यासाठी मी 1-2 कडवी माझ्या कवितेची सादर करतो. रसिक हो, नव्या दिशेची नवीन आशा घरोघरी जागवी दिवाळी. नव्या दिशेची नवीन आशा घरोघरी जागवी दिवाळी. रुसलेले क्षण हसवत येते दरेक वर्षी नवी दिवाळी. रुसलेले क्षण हसवत येते दरेक वर्षी नवी दिवाळी. आणि दिमाखात झुलणारे कंदील आनंदाची आतिषबाजी. दिमाखात झुलणारे कंदील आनंदाची आतिषबाजी. असो बंगला असो झोपडी दारोदारी हवी दिवाळी. असो बंगला असो झोपडी दारोदारी हवी दिवाळी. गझल सादर करतोय. रसिक हो, मनात माझे नाव तुझ्या पण अधरी नाही. मनात माझे नाव तुझ्या पण अधरी नाही. तुझ्या एवढा पाऊससुद्धा लहरी नाही. तिथे नेमकी मने पाहिली कुजबुजताना. तिथे नेमकी मने पाहिली कुजबुजताना. जिथे एकही कातर वेळा हसरी नाही. उन्हाळ वारे अवखळ तारे मला खुणविती. तुझे निमंत्रण सांग कोणत्या प्रहरी नाही. आणि तुला भेटता वयात आलो. बरं का रे? तुला भेटता वयात आलो मोहरलो मी. तुला भेटता वयात आलो मोहरलो मी. तुझ्यासारखा ऋतू एकही कहरी नाही. शेवटचा शेर आहे. दरवळताना तुझ्या सवे हे कळून आले. काटासुद्धा मधाळ असतो जहरी नाही. धन्यवाद मित्रांनो. काटासुद्धा मधाळ असतो जहरी नाही. गझल लिहिणारी सगळी मंडळी अशा पद्धतीची जी कलाटणी देतात ती कलाटणी फार पाहण्यासारखी असते. तर अशा या कविता, असा हा कवितेचा सूर, असे हे शब्द आणि त्या शब्दातून मिळणारा आनंद, हा आनंद घेण्यासाठीच या दिवाळीच्या पाऊलखुणा आपल्याला दिसत आहेत. या दिव्यांमधून, या फुलांच्या रोषणाईतून आपण हा आनंद घेत राहणार आहोत. पण पुढच्या कवितांपर्यंत आपण थोडा वेळ थांबूया. एक थोडा वेळची विश्रांती.